शालेय जीवनातली MPSC म्हणून ज्या परीक्षेकडे पाहिलं जातं ती शालेय जीवनातली 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा. 26 एप्रिल 26ला 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे. सर्व माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना आता 5वी आणि 8वीच्या या प्रश्नपत्रिकावरून लक्षात आलं असेल की परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, कशा प्रकारचा प्रश्न पॅटर्न बदलतोय, कशा पद्धतीचं परीक्षेचं स्वरूप आता बदलतंय. पूर्वीप्रमाणे प्रश्न आणि त्याच्या खाली 4 पर्याय एवढंच न राहता प्रश्न त्याच्या खाली 3 वाक्य आणि त्याच्या खाली 4 पर्याय अशा पद्धतीचा नवीन पॅटर्न परीक्षा परिषदेने आणलाय. आणि हा नवीन पॅटर्न येत असताना काही नवीन शब्द की जे शब्द आपल्या वर्षभर वाचनात आले नाही असेही काही शब्द प्रश्नांमध्ये आता टाकायला सुरुवात केली. काही प्रश्न तुमच्यासाठी मी आणलेत, ते प्रश्नही आपण पाहूया. 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा ही 26 एप्रिलला होणार आहे. 26 एप्रिल हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. 26 एप्रिल 26 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा. ऑनलाईन क्लासेस मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत. राहिलेल्या या दिवसामध्ये प्रभावी अशा प्रकारची तयारी जर का आपल्याला करायची असेल तर आपल्याला ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करायची आहे. त्या अगोदर आपल्याला प्रश्न कसे येत आहेत आणि पॅटर्न कसा चेंज झालाय. प्रश्न पहा 2 मिनिटांमध्ये. पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता इथं तुम्हाला कुठंही जीवन, आयुष्य, सलील असं कुठलं काहीही शब्द इथं दिसत नाहीये. तुम्हाला डायरेक्ट नवीन शब्द आलेत आणि त्यातला आंबू नावाचा शब्द जो तुम्ही वर्षभर वाचलाही नाही असा शब्द पाण्याचा समानार्थी शब्द आहे. आणि म्हणून अतिशय नवीन अशा प्रकारचा पॅटर्न परीक्षा परिषदेने आणलाय. इंग्लिशमध्ये विचारला गेला 5वी स्कॉलरशिपचा प्रश्न. आता G20 परिषद आणि 4थी 7वीचे किंवा 4थी 5वीचे विद्यार्थी ही तितकी जनरल नॉलेजशी परिचित नाहीयेत. पण परीक्षा परिषदेने आणलेला हा नवीन पॅटर्न तुम्ही पाहू शकता. भारत 2023 मध्ये जी G20 परिषद झाली त्याचं स्लोगन काय होतं, आणि त्याचं स्लोगन होतं वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जर आपल्याला तयार करायचंय तर उत्तम मार्गदर्शन आणि गायडन्स शिवाय हे अजिबात शक्य नाहीये. आणि म्हणून 26 एप्रिल 26च्या तयारीसाठी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप आत्ताच आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करा. लॅपटॉप, कम्प्युटर आणि टॅबवर सुद्धा तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता. आदरणीय शिंदे सर गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतात आणि मी स्वतः मराठी आणि इंग्लिश शिकवतो. 4ही विषयांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी सोबत जोडले जा. यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.